बातमी आहे रायगडमधून। रायगडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या विकास गायकवाडांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। विकास गायकवाड राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आणि तटकरेंचे जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। मात्र मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा सुनील तटकरे यांच्यासारखाच डाव खेळत ऐन निवडणुकीच्या तोंडावर तटकरेंना शह देण्यासाठी ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे। दिवाळीनंतर आणखीनच राजकीय फटाके फुटणार असा दावा मंत्री भरत गोगावलेंनी केलाय। गोगावलेंच्या दाव्यानं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, परंतु राजकारणामध्ये काही सगळी गुपितं तुम्हाला सांगायची नसतात, म्हणून ते योग्य वेळेला एक दिवस अगोदर सांगू तुम्हाला। आता 2 दिवस जरा दिवाळीचे फटाके वाजू द्या आणि दिवाळीचे फटाके फोडून झाल्यानंतर मग राजकीय फटाके आपण नंतर फोडूया। तर वतनदारी बंद केली म्हणून संभाजीराजे यांना सासऱ्यांकडून मारलं गेलं। नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी संभाजीराजांच्या मृत्यूला सासरे कारणीभूत आहेत असं वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी केलंय। वतनदारीसाठी आपल्याच लोकांनी आपल्याला लुटलं असं देखील बच्चू कडू म्हणाले। तर बच्चू कडूंच्या या विधानामुळे राजकारण तापलंय। म्हणून एक वतनदार राहायचा, 4 क्विंटल आम्ही पाहिजे कापूस विकला तर 2 क्विंटल त्याला विकला, नाही दिला तर पुरी बाळी उचलून विकला। हे वतनदार होते, आमचेच होते ना, दुसरे कोण होते रे? त्या वतनदारीतून गुलामशाही चालायची, आदिलशाही चालायची, निजामशाही चालायची, पण ही वतनदारी बंद केली म्हणूनच तर संभाजीराजा सासऱ्याकडून मारला गेला रे। नाव औरंगजेबाचं जरी असलं तर सासरा किती कारणीभूत आहे शोधन काय का कारणीभूत आहे? राजा कसा असला पाहिजे? राजा असा असला पाहिजे मरण पत्करायला तयार झाला, पण वतन माझ्या सासऱ्याने दिलं नाही, हे मोठं प्रधान। एक तर त्या बच्चू कडूंना संभाजी महाराजांचं योगदान अजून कळलंच नाही। संभाजी महाराजांचं योगदान किती मोठं आहे, किती लढाई लढल्या, सगळ्या लढाई जिंकणारा एकमेव वीर आहे। त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल मला। त्याने अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही, ते निषेधार्ह आहे आणि त्यांच्या मताशी मी कदापि सहमत नाही। पुढची बातमी, वाल्मिक कराडवरून झालेले आरोप तसेच कृषी घोटाळ्यावरून द्यावा लागलेला राजीनामा यावरून धनंजय मुंडेंनी आपली खदखद व्यक्त केली आहे। जितकं बदनाम करायचा प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वरानं लोकप्रिय केल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा नामोल्लेख टाळून झालेल्या मीडिया ट्रायलवर देखील भाष्य केले। मीडियावर माझं ट्रायल चालू होतं, मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो, मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही। त्या 250 दिवसात 2दा मरता मरता वाचलो। हे निर्मित संकट आहे, अचानक आलेली संकट आहे आणि घडवून आणलेली संकट आहे। आणि घडवून आणलेल्या संकटामधून बाहेर पडायचं काम फार